नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. मनमानस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. मानसशास्त्राची ओळख ह्या पहिल्या प्रकरणातील 1.3 मानसशास्त्रातील संशोधन पद्धती याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मानसशास्त्रातील संशोधन पद्धती ह्या मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिक पद्धती आहेत. प्रामुख्याने मानसशास्त्रीय संशोधनाचे 2 प्रकार पडतात. एक गुणात्मक संशोधन, ज्यामध्ये मुलाखत व नैसर्गिक निरीक्षण पद्धतीचा समावेश होतो. तर दुसरी पद्धत आहे संख्यात्मक संशोधन. यामध्ये प्रायोगिक पद्धत व सर्वेक्षण पद्धत या पद्धतींचा समावेश होत असतो. या दोन्हीही पद्धती मानसशास्त्रातील संशोधनासाठी मूलभूत आधार म्हणून ओळखल्या जातात. आता मानसशास्त्रातील संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या 4 मुख्य पद्धतींचा अभ्यास आपण करणार आहोत. यामध्ये पहिली पद्धत येते ती म्हणजे निरीक्षण संशोधन पद्धती. आता निरीक्षण संशोधन पद्धती म्हणजे काय, की ज्या व्यक्तीच्या कृतीचं, वर्तनाचं निरीक्षण करायचं आहे त्यांना कुठल्याही प्रकारे माहिती न देता नैसर्गिकरित्या किंवा प्रयोगशाळेमध्ये केलेलं संशोधन होय. यामध्ये 2 प्रकार दिसून येतात. एक नैसर्गिक निरीक्षण आणि दुसरं म्हणजे प्रयोगशाळेतील निरीक्षण. पॉलिन यंग यांनी निरीक्षण पद्धतीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. पद्धतशीरपणे आणि पद्धतशीर पाहण्याबरोबरच पाहिलेल्या घटकांचे चिकित्सात्मक परीक्षण म्हणजे निरीक्षण होय. थोडक्यात काय, तर कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप न करता व नियंत्रण न ठेवता ठराविक काळ इतर व्यक्तींचे वर्तन पाहणे, संवाद ऐकणे आणि त्या वर्तनाचा सूक्ष्म अभ्यास करून चर्चा करता येईल अशा पद्धतीने नोंदी ठेवण्याला निरीक्षण असे म्हणतात. नैसर्गिक निरीक्षणामध्ये कुठल्याही घटकावर कंट्रोल नसतो. जसं वर्तन घडतं आहे त्याप्रमाणे घडू दिलं जातं. प्रयोगशाळेतील निरीक्षणामध्ये मात्र काही प्रमाणात काही चलांवर म्हणजेच परिवर्त्यांवर कंट्रोल केला जातो. त्यानंतर आहे प्रायोगिक संशोधन. प्रायोगिक पद्धतीला मानसशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व आहे. नियंत्रित वातावरणामध्ये केलेलं निरीक्षण म्हणजे प्रयोग होय. प्रामुख्याने मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत हे संशोधन केलं जातं व कारण आणि परिणाम या संबंधांचा अभ्यास करण्यात येत असतो. एखादी घटना किंवा प्रसंग योजनापूर्वक निर्माण करून त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय. प्रायोगिक पद्धतीमध्ये सहभागींना विशिष्ट परिस्थितीत ठेवून त्यांच्या प्रतिक्रियांचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले जाते. वर्तनाचे कारण आणि त्या कारणाचा होणारा परिणाम यातील संबंध हे प्रायोगिक संशोधनामध्ये
तपासले जातात. प्रायोगिक संशोधन हे प्रयोगशाळेच्या नियंत्रित वातावरणातच केले जाते. पुढची पद्धती आहे सर्वेक्षण पद्धती. अतिशय मोठ्या प्रमाणात जेव्हा डेटा म्हणजेच माहिती गोळा करायची असेल तेव्हा सर्वेक्षण पद्धती ही अतिशय लोकप्रिय ठरते. ह्या पद्धतीमध्ये 2 प्रकार दिसून येतात. एक म्हणजे माध्यमाद्वारे केलेलं सर्वेक्षण आणि दुसरं म्हणजे मुलाखतीद्वारे केलेलं सर्वेक्षण. बूथ या मानसशास्त्रज्ञाला सर्वेक्षण पद्धतीचे जनक मानले जाते. बूथ या मानसशास्त्रज्ञांनी प्रातिनिधिक स्वरूपात जनमानसातील नमुना निवडून त्यांना काही प्रश्नावलीद्वारे प्रश्न विचारले जातात आणि आलेल्या माहितीवर विश्लेषण करून संशोधन पूर्ण केले जातं. जेव्हा नमुना हा लहान असेल तेव्हा मुलाखत तंत्राचाही उपयोग केला जातो. अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल साईटद्वारे वेगवेगळ्या प्रश्नावली भरल्या जाऊ शकतात. अतिशय सोप्या असतात, ऑनलाईन असतात. यासाठी फार वेळ काढावा लागत नाही. फक्त योग्य उत्तरावर टिकमार्क करावी लागते आणि तो सर्वेक्षणाचा भाग पूर्ण होत असतो. त्यामुळे सर्वेक्षण हे महत्त्वाचे ठरते. त्यानंतरचा घटक येतो तो म्हणजे केस स्टडी मेथड, ज्याला वृत्त इतिहास पद्धत किंवा जीवन वृत्तांत पद्धतही म्हणतात. संशोधकाला एखादी व्यक्ती, गट, संस्था किंवा समूह यांची अध्ययन एकक म्हणून निवड करावी लागते आणि त्या विविध अध्ययना एककांचे सर्वांगीण अध्ययन करण्याच्या पद्धतीला वृत्त इतिहास पद्धती म्हणजेच केस स्टडी मेथड असे म्हणतात. ह्या केस स्टडी मेथडमध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या, गटाच्या वर्तनाची आणि अनुभवांची, वागण्याच्या, सामाजिक मूल्यांची बारकाईने तपासणी केली जाते आणि त्यावरून निष्कर्ष लावले जातात. ह्या सर्वेक्षण पद्धतीमध्ये कधीकधी एकाच व्यक्तीची निवड केली जाते. विशेषतः जर व्यक्तीला एखादी मनोविकृती जडली तर त्या मनोविकृतीचे कारण शोधून काढण्यासाठी एक व्यक्तीची केस स्टडी घेतली जाते. त्या व्यक्तीशी संबंधित सर्व घटकांचा बारकाईने अभ्यास केला जातो. तर अनेक व्यक्तींच्या केस स्टडीमध्ये एखाद्या सामाजिक प्रश्नावर अनेक व्यक्ती कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात हे बघितलं जातं आणि त्यासाठी एका समूहाची किंवा एकसारख्या व्यक्तींची केस स्टडीसाठी निवड केली जाते. या केस स्टडी मेथडला चिकित्सा पद्धतीमध्ये खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. धन्यवाद. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल.
या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.